काम करण्यात आलंय. अगदी जर तुम्हाला तलवारीने वार करता येत नसेल, सुईने छोटासा वार करा. चौकार षटकार नसतील लागत, सिंगल डबल काढा आणि तेच पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होतीये. मात्र त्यानंतर इथे देखील पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकंदरीत पाहायला गेलं तर मोठे स्ट्रोक्स देखील येतात, त्यांच्यासोबत सिंगल डबलचा खेळ देखील चांगला पाहायला मिळतोय. 11 धाव धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आपण पाहू शकतो पहिल्या षटकामधील चेक केला जातोय. इथे स्ट्रोक चांगला होता. मिड ऑफला फिल्डर होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. मात्र एस्टनचा वेग घेणारा चेंडू नव्हता. कलेक्ट देखील करू शकले नाहीयेत यश. थोडेसे फंबलनेस पाहायला मिळाले. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती होती. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न केल्यावरतीच तुम्ही यश संपादित करू शकता. तो प्रयत्न इथे होणं गरजेचं आहे. मग तुम्ही बॉलिंग करतायत, धावा कमी द्या. बॅटिंग करतायत, धावा जास्त बनवा. फिल्डिंग करतायत, कुठेतरी धावा थांबवण्याचं काम करा. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतो. यश गावडे आपल्याला पाहायला मिळतील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. बॉलिंग मार्कवरती अरुण आपल्याला पाहायला मिळतील. वेग देखील पाहायला मिळतो. त्यासोबतच चेंडू वळण घेणार आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे हायवेवरती वळणारे रस्ते घातक असतात, अगदी अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याचप्रमाणे वळणारे चेंडू घातक असतात. वळणारे चेंडू जे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी घातक साबित होत आहेत. डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे वाईड बॉल येतोय. नियंत्रण असणं गरजेचं आहे. ते नियंत्रण इथे नव्हतं आणि त्याच गोष्टीला अनुषंगून एक धाव अतिरिक्त. वाईड बॉल येतोय. सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय वाईड मध्ये. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये इथे आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. नो बॉल येतोय. तुम्ही 2 बॉल डॉट टाकतायत, मात्र त्यानंतर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करतायत. मग कुठेतरी गोलंदाजी चुकीची होती असं म्हणायला हरकत नाही. टप्पा मिळत नाहीये. अजून एक नो बॉल, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू होत असताना पाहायला मिळेल. प्रेशर आणि प्रेशर इथे पाहायला मिळते गोलंदाजावरती. मात्र काम अँड कंपोज आपण पाहू शकतो. अरुण आहेत, सांगतायत मी करू शकतो, डॉट बॉल टाकू शकतो. इथे मिस्टॅम स्ट्रोक होता. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. एक धाव कंप्लीट. 17 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जीडी पॅकर्स वर्सेस R1 स्पोर्ट्स ए अशी ऑनगोईंग मॅच पाहायला मिळतीये. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते एफर्ट साठी. 100 पैकी 100 नंबर. मात्र कॅच घेणं गरजेचं होतं. एफर्ट चांगला होता, नो डाऊट अबाउट. एफर्ट चांगले पाहायला मिळतात. अजून एक वाईड बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 18. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. 2 चेंडूंचा या ओव्हर मधील शिल्लक पाहायला मिळतोय. लिव्ह करायचा प्रयत्न. वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप जास्त प्रमाणामध्ये धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या कुठेतरी कमी कराव्या लागतील अरुणला. आता टिचून गोलंदाजी करावी लागेल. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच पकडली जातीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स ए या संघाला. करण पाटील बॅक टू दी पवेलियन.
करंट रन रेटचा जर विचार केला तर 9.50ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तोहित कुरेशी 8 चेंडू फेस करत असताना 4 धावा बनवल्यात. 50च्या स्ट्राईक रेटने त्याला आता स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. दुसऱ्या बाजूला अनिल तांबे आपल्याला पाहायला मिळतील. एका चेंडूमध्ये एकही धाव बनवली नाहीये. जर इथून मॅच जिंकायची असेल आता स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. चौकार षटकार मारावे लागतील. मात्र ते कधी येतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. इम्पॅक्ट प्लेयर असं मात्र घेण्यात येतोय. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. इंडिव्हिज्युअल पहिली टीम करून ही 3री ओव्हर घेऊन गोलंदाज तयार आहे. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. लॉंग ऑनचे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. रोहित झिरंगे जे मात्र लॉंग ऑनला होते. फिल्डिंग चांगली झाली मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. एक धाव कंप्लीट होतीये. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक. एक धाव झाली कंप्लीट. येस नो हा नाही. कॉलिंग मध्ये खराबी आणि त्याचा फायदा उचलला जातोय. फिल्डिंग करणारे जेडी पॅकर संघाच्या माध्यमातून लागतोय हा धक्के बे धक्का. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहायला मिळतीये. रोहितच्या जागी दुसरा फिल्डर असतं तर कदाचित या धाबा 4 मिळू शकले असते. कारण रोहितची हाईट आहे. स्ट्रेच केलं आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकललं. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. फिल्डिंग स्टँडर्ड चांगली पाहायला मिळत आहे. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. थोडेसे फंबल होत आहेत लॉंग ऑनला. इथे स्ट्रायकर एंडवरती थ्रो होतोय आणि तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष. धावेंसाठी धावा धावेंसाठी पळापळ पाहायला मिळतीये. 24 धावा धाव फलकावरती. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहेत. एकंदरीत आतापर्यंत थोडस संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न पुन्हा एकदा करतायत. सातत्याने जर विचार केला तर फिल्डिंग एफर्ट रोहितच्या माध्यमातून चांगले होत आहेत. डीप मध्ये तुम्ही असे फिल्डर ठेवता ज्यांच्याकडे हाईट आहे, ज्यांच्याकडे फिल्डिंग स्टँडर्ड क्वालिटी खूप चांगली आहे. आणि रोहित आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. इथे वाईड बॉल येईल. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. 26 धावा 26 रन विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. यावेळेस क्षेत्ररक्षक होते डाऊन दी बॉल मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर.
फील्डर के माध्यम से होती हुई गलती और गेंद जा रही है सीमा रेखा पार। 6 रनों के लिए आता हुआ बेहतरीन सिक्सर। ₹1. तुला जर विचार केलं, यतिराज उर्फ बाबू 2 चेंडूंमध्ये 3 धावेंवरती खेळतोय, मात्र तोहीद आता कशी कामगिरी करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. राहुल आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून लागेल का संघाला विजयाची चाहूल? येणारी वेळ सांगून जाईल. वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि ते 30 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 33 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी स्ट्रोक चांगला डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय रोहित. रोहित आहे तो मुमकिन आहे आणि रोहित आहे तो सेफ हँड आहे असं म्हणायला हरकत नाही. तिसरा झटका लागतोय 33 या आकड्यावरती. R1 स्पोर्ट्स ए या संघाला फलंदाजची खेळी संपुष्टात. फलंदाज आपण पाहतो यतिराज. बॅक टू दी पवेलियन. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील अगदी नेटला घासत असताना चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होईल. रवी पवार आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला तोहीद कुरेशी. हे 2 फलंदाज विस्फोटक आहेत. डॉट बॉलची समाप्ती होतीये. तोहीद मॅरेथॉन इनिंग खेळतायत. दुसऱ्या बाजूला रवी आता त्याला एक्सेलरेट करावा लागेल. इथे विकेट प्राप्त होतीये. फलंदाज बाद होतोय. जर्सी नंबर 21 अर्थात तोहीद. बॅक टू दी पवेलियन. चौथा झटका. नवीन फलंदाज अरुण आपल्याला पाहायला मिळतील. अतुल नागवंशी जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील 6व्या क्रमांकावरती येत आहेत. अतुल आणि रवी विस्फोटक ही देखील जोडी आहे. दोघांकडे कॅलिबर आहे. दोघांकडे पोटेन्शियल आहे. मात्र म्हटलं जातं की तुमच्याकडे कॅलिबर पोटेन्शियल असून फक्त फायदा नाहीये. ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस संघाचा तारणहार जीव आणि प्राण तुम्ही जर बनले तर स्वप्नील गायकवाड यांच्या माध्यमातून अतुल यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. स्वप्नील इथे येऊ पण नको आता तू. अंकुश आपल्याला पाहायला मिळतील आणि अंकुश चार षटकांची समाप्ती. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंड वरती रवी पवार. दुसऱ्या बाजूला अंकुश आपल्याला पाहायला मिळतील. धावगतीला अंकुश गती देणं काम आता अंकुशचं आहे. धावगतीला कुठेतरी अंकुश लागले आणि तिला गती देण्याचं काम अंकुशला आता करावं लागेल. अंकुशसाठी सुवर्ण संधी. स्वप्नील गायकवाड यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 34 धावा फलकावरती पाहायला मिळतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डबल ट्रबल ओव्हर जी मात्र आता आपल्याला पाहायला मिळेल. 34 विथ द लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा 34 रन 5 विकेट के नुकसान पे. KTPL सीजन नंबर 2 ग्रुप नंबर 2 एंड मैच नंबर 3.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सबमरीन डिलिव्हरी होती, फलंदाजाने एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा चेंडूने थोडीसं कमी टेक ऑफ घेतला, डॉट बॉलची समाप्ती होती. टॅपचा सुरेख फटका, रवी पवारची ही ओळख आहे, ज्यावेळेस धावा जास्त घ्यायचे त्यावेळेस रवी पवारला बोलवा, ज्यावेळेस कुठेतरी अँकर रोल निभवायचे रवी पवारला बोलवा. रवी पवार एक असं खेळाडू आहे ज्यावेळेस संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची त्यावेळेस मोठे फटके मारतो, ज्यावेळेस अँकर रोल त्यावेळेस अँकर रोल देखील निभावतो. मात्र दुसऱ्या बाजूला अंकुश पाहायला मिळतील आणि अंकुशसाठी सुवर्ण संधी, 3 चेंडू 3 षटकारांसाठी स्वप्नील गायकवाड यांच्या माध्यमातून 2222. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होती, डॉट 2 सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा येत असलेला हा डॉट बॉल. 36 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा पाहायला मिळतील. संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. अजून एक डॉट बॉल येतोय, डबल ट्रबल ओव्हर आणि त्यामध्ये सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती जेडी पॅकर्स संघ आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अशा प्रकारे ओव्हर नंबर 5 देखील कंप्लीट, 5 षटकांची समाप्ती, 36 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच 2 सिंगल, त्यामुळे 2 धावा आपण टीमच्या टोटलमध्ये ऍड करू आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती असतील. 38 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट. बॉलिंग मार्क वरती प्रथमेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील उर्फ पतू पाटील, मॅन फ्रॉम वाडेगर. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वाईड येतोय. 39 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय, त्यानंतर वळण घेतोय आणि एसटी रक्षण चांगलं करतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. रोहित आहेत लॉंग ऑनला. सर्वात जास्त या मॅच मध्ये जर कोणाकडे चेंडू गेले असतील तर रोहितच्याकडे, आणि त्याच्या माध्यमातून कॅचेस देखील पकडण्यात आल्या, संघासाठी धावा देखील वाचवण्यात आल्या, त्यामुळे त्याचं देखील कौतुक आणि उल्लेख होणं गरजेचं आहे. मात्र या फटक्याला काय म्हणाल, काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू सीमा पार, षटकार. पाहायला मिळतोय आणि आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतात ना, क ड क, कडक फटका होता. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. ज्या खेळाडूने मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता त्याला मी तंबूच्या आश्रयाला परतवणार असं स्टेटमेंट दिलं आहे ते पतू पाटीलने, आणि लागतोय 6वा झटका R1 स्पोर्ट्स या संघाला. सहावा झटका 46 या आकड्यावरती. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. एफर्ट चांगला होता, मात्र हाताला ब्रश होऊन चेंडू धरतीला दान होतोय. कॅचेस विन द मॅचेस. ज्या वेळेस झेल सुटली इतिहास घडलाय. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा, इतिहास घडला होता. मॅक्सवेलची कॅच सुटली अफगाणिस्तान विरुद्ध, त्यांनी 200 धावा बनवल्या, इतिहास घडला होता. मात्र इथे तसा इतिहास घडेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे वाईड बॉल येतोय, वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 47 धावा धावफलकावरती. आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 2 धावा आपण ऍड करूया. 49 धावा धावफलकावरती. एकंदरीत 6 षटकांची समाप्ती, 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. प्रयत्न तर आता करावे लागतील. अगदी देवाला देवपण मिळवायचं असेल तर दगडाला देखील थोड्याशा प्रमाणामध्ये
घाव हातोड्याचे सहन करावा लागतात. इथे धावसंख्या चांगली बनवायची असेल, इथे तुम्हाला चॅम्पियनशिप पटकवायची असेल, तर मात्र तुम्हाला देखील तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मात्र तो संघर्ष किती वेळ चालेल आणि कसा केला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे येत असताना पाहायला मिळेल एक वाईड बॉल आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत R1 स्पोर्ट्स संघाच्या. अजून एक वाईड बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल येत असताना पाहायला मिळतात. स्वप्नील शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारांसाठी अंकुशला 2222 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती 51 पाहायला मिळेल 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 52 या आकड्यावरती 52 रन ऑन द बोर्ड. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सस्नेह असं स्वागतम. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होईल सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 54 54 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला एक धाव झाली कंप्लीट. पंचावन्न धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सस्नेहास स्वागतम. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय उमेशजी बोरगावकर साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामधील एक अग्रगण्य असणारं नाव. हाक तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आणि प्रत्येकाला हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे उमेशदादा बोरगावकर साहेब. त्यांची उपस्थिती आपल्याला या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. दादांचं येणं हे फक्त येणं नाहीये, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं ते सुंदर असं लिहिणं आहे. माझी नगरसेवक तसा जर पाहायला गेलं तर खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं. यावेळेस युमेस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं होतोय पतन, फलंदाज होतोय बाद आणि अशा प्रकारे 7 षटकांची समाप्ती. अब तक 56 धावा धावफलकावरती 57 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. शुभा हस्ते टॉस करायचं विनंती असेल. आपण टर्फ मध्ये यायचंय. आपल्या शुभा हस्ते आम्ही यापुढील होणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला जेडी पॅकर्स, दुसऱ्या बाजूला R1 स्पोर्ट्स. पॅकर्स जेडी पॅकर्स विनंती असेल कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. दुसऱ्या बाजूला R1 स्पोर्ट्स आपल्या कॅप्टनने देखील लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. सन्माननीय उमेशजी बोरगावकर साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं येणं हे फक्त येणं नाही आहे, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं, आमच्या या स्पर्धेवरती कोरलेलं ते सुंदर असं लिहिणं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण साहेब काय असतं ना, माणूस पैसे कशासाठी कमवतो तर सुखासाठी. आणि सुख फक्त घर घेण्यात आहे का तर नाही. त्यामध्ये आपले माणसं असेल तर त्याला घर पण म्हणतात. गाडी घेण्यात सुख आहे का तर नाही. त्या गाडीमध्ये आपले माणसं असतील तर त्याला सुख म्हटलं जातं. फक्त स्पर्धा ठेवून फायदा नाही. तुमच्यासारखी माणसं तिथे आले तरच त्या स्पर्धेला सुवर्ण लेप लागतो. त्यामुळे तुम्ही आलात आप आहे बहार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल जेडी पॅकर्स कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे.
आर1 स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचंय. एका बाजूला जेडी पॅकर्सचे कॅप्टन अरुण आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय रहीमभाई देखील आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जो मात्र केला जातोय सन्माननीय उमेशजी बोरगावकर साहेबांच्या शुभ हस्ते, जो मात्र टॉस केला जातोय. आर1 स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन रहीमभाई हे कॉल करतील. हेड असं कॉल आहे, हेड पडलेला आहे. टॉस जिंकलाय आर1 स्पोर्ट्स या संघाने. मात्र उमेश सर थोडंसं थांबायचंय. पाहायला गेलं तर अनेक वर्ष तुम्ही कल्याणमध्ये राहता, अनेक कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं देखील अग्रगण्य नाव आहे. या विभागामध्ये मी एक नवीन संकल्पना सांगतो. बरेचशा वेळेला काय होतो, क्रिकेट खेळलं जातं, 5 ओव्हरची 7 ओव्हरची मॅच असते, तर जे बॅटिंग करतात 3-4 जण त्यांनाच बॉलिंग भेटते. मात्र इथे नवीन संकल्पना आपल्याला ही पाहायला मिळते की 7 गोलंदाज पाहायला मिळतील ना. जे 3 गोलंदाज असतील ज्यांना गोलंदाजी मिळाली नाही त्यांना पहिले 3 बॅटिंग दिली जाते. म्हणजेच काय तर एक नवीन संकल्पना आणि त्यामध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे यासाठी एक नवीन उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो या संपूर्ण विभागाच्या माध्यमातून, कल्याण वेस्ट असोसिएशनच्या माध्यमातून. तर या स्पर्धेबद्दल, या असोसिएशनबद्दल आणि या क्रीडा स्पर्धेबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. जी आता तुम्ही संकल्पना सांगितली त्याबद्दल मनापासून खरोखर अभिनंदन. आणि सर्वांना त्यांच्या कलागुण सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे यामागचं हे कारण. आणि बोरगावकर ग्रुप हे सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम राबवत असतं, वैद्यकीय उपक्रम राबवत असतं आणि क्रीडेला आम्ही प्राधान्य देतो. आज थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात की पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे, तर समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, दर्जा, समाजाचा दर्जा उंचावला पाहिजे. मग तो क्रीडेचा दर्जा असू द्या किंवा आणखी सामाजिक उपक्रमांचा दर्जा असू द्या, व्यवसाय, उद्योग, व्यापाराचा दर्जा असू द्या. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये विकास होणं, प्रगती होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ह्या ठिकाणी या ज्या चांगल्या अत्यंत सुंदर स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. प्रायोजक जरी आम्ही असलो तरी आयोजक हा खूप महत्त्वाचा असतो, केवळ पैशाने काही होत नसतं. तर हे नियोजन जे करणं आहे, तुमच्या या नियोजनाला, तुमच्या टीमला मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि खरोखर एक चांगलं नियोजन आहे. ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळणार आहे इन ॲडव्हान्स त्यांचं आत्ताच अभिनंदन करतो. ज्यांना नाही मिळणार आहे त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. पण जो पंचांचा निर्णय असेल तो स्वीकारणं आणि खेळवृत्तीने हे खेळ खेळले गेले पाहिजे. न्याय अन्याय याच्यापेक्षा क्रीडेचा दर्जा हा महत्त्वाचा आहे आणि तो दर्जा कसा वाढेल याला आपण प्राधान्य देऊया. आणि पुन्हा म्हणजे मला वाटतं तिसऱ्यांदा मी या टर्फमध्ये येत आहे आणि बोलतो आहे. तर खरोखर आम्ही तर प्रायोजक म्हणून एक योग्य भूमिका बजावतच असतो, आहोतच. पण ह्या खेळाचा दर्जा तुमच्यामुळे वाढणार आहे आणि तुमच्यामुळे आमचं नाव होणार आहे. ज्या याच्यावरती बोरगावकर ग्रुप लिहिलेला आहे तिथे आम्हालाही कुठेतरी प्रसिद्धी मिळते. तुमच्यामुळे आमचा बिझनेस वाढणार आहे. आमचा स्वार्थ आणि तुमचा क्रीडा हे दोन्ही असंच चालू राहो. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतकंच म्हणेल की आप आए बाहर आई, मौसम रंगीन और खुशियाचाई. आणि मी इथे शुभ सन्मान संपूर्ण KTPLची कमिटी आहे त्यांना विनंती असेल आपण एक विशेष शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक, समाजसेवक तसे माजी नगरसेवक सन्माननीय उमेशजी बोरगावकर साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून इथे केला जातोय. उद्योजक, समाजसेवक सन्माननीय उमेशजी बोरगावकर साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय.
आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर यायचंय. चला मॅच लवकरात लवकर सुरू करणार आहोत. जेडी पॅकर्स ओपनिंग पेयर लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर धनंजय कनखरे उर्फ डीके यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. तर धनंजय कनखरे उर्फ डीके यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल प्रथमेश पाटील यांच्यासाठी. प्रथमेश पाटील यांनी जर कुठल्याही गोलंदाजाला बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 1000 आणि रवी पवार यांच्या विरोधामध्ये जर 3 षटकार मारले बॅक टू बॅक तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. एका षटकामध्ये जरी मारले 3 षटकार तरी देखील 3000 रुपयाचं कॅश प्राइज डीके यांच्या माध्यमातून असेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आकार घेते. पहिल्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर एक धाव. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहू शकतो. एसटी रक्षण यतिराज उर्फ बाबू यांचं चांगलं पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. गोलंदाज सियारे बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मात्र घुशंकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. एकंदरीत टीमची टोटल 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी बोर्ड, 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईटची मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ, 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सियार होतोय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती हळवार पद्धतीने पुढे जातीये. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर होते, थोडेसे फंबल झाले. मात्र बॅकिंग वायडिश लॉंग ऑन मध्ये चांगली पाहायला मिळतीये आणि कंप्लीट केली जाते. सिंगल आय थिंक अंकुश होते डीप मध्ये, जर्सी नंबर 25. फिल्डिंग चांगली होतीये. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल 6. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 7 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हटलं जातं की रख हौसला. 7 धावा धावफलकावरती आहेत. 57 धाब्यांचं टार्गेट जे मात्र आहे. विजयासाठी 36 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज. म्हटलं जातं की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथे जर मॅच जिंकायची असेल, इथे जर लीग फॉर्मॅट मध्ये स्वतःचं वर्चस्व दाखवायचं असेल, टेबल टॉप करायचं असेल, तर इथून मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि मॅच तुम्ही कधी जिंकाल? संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला द्यावा लागेल. आणि ते संपूर्ण समर्पण कुठला संघ देईल, कुठला प्लेयर देईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 7 पाहायला मिळेल. बिनबाद 7. रवी पवार बॉलिंग मार्क वरती तयार. नो बॉल, त्यामुळे पुढील बॉल फ्री हिट असेल. धावसंख्या धावफलकावरती 8. बिनबाद 8 धावा. इथे वाईट बॉल येतोय त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9. फुलटॉस चेंडू होता डीपला. कुठलाही खेळाडू नाहीये. वॅकेंट एरिया पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी कडकडाट चौकार. दोन फिल्डर जवळ होते, मात्र गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. लावला होता मॅप आणि शोधला होता गॅप आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे गेला.
4 धावांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. 13 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 13 धावा. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणत असताना मागच्या चेंडूवरती चौकार आला होता. या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. म्हटलं जातं ना, इटकं जेव्हा पत्थर सोय, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. वारवरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन. मागच्या चेंडूवरती चौकार होता, मात्र त्यानंतर मी तुझा विकेट घेईल. आत्मविश्वास रवी पवार मध्ये होता. आत्मविश्वास नव्हता तर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध देखील करून दाखवलं. आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. रवी पवार वरती भरोसा आहे इथे R1 स्पोर्ट्स संघाचा आणि त्याचमुळे त्याची गोलंदाजी देखील तशी होते. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने हळवार पद्धतीने धावसंख्या पुढे जातीये. मात्र तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर चौकार देखील येणं गरजेचं आहे, षटकार देखील येणं गरजेचं आहे. इथे वाईट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळेल. भावेश 3 चेंडू 1 धाव, जॉन 2 चेंडू 1 धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहायला मिळू शकतात. इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. कॉलिंग मध्ये खराबी होती आणि त्याचा फायदा उचलला जातोय. फिल्डिंग करणारे R1 स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून भावेश शिके संपुष्टात. भावेश बॅक टू दी पवेलियन. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज एकाच क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. 7.50 सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 30 चेंडू आणि 42 धावेंची गरज. उर्फ पतू पाटील आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर पहिला चेंडू फेस करतायत. दुसऱ्या बाजूला जॉन पाहायला मिळतील. 3 चेंडूंमध्ये एका धावेवरती खेळतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. 30 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि त्यामध्ये बनवायचे 42 धावा. 30 चेंडूंमध्ये 42 धावा. 8.40 ची सरासरी आता गाठावी लागेल. एका गोलंदाजाला इथून टार्गेट तर करावंच लागेल. बॉलिंग मार्क वरती अंकुश पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती प्रथमेश पाटील उर्फ पतू पाटील आपल्याला पाहायला मिळतील. यतिराज थोडंसं फील्ड चेंज करतायत. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इथे लो फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी येतोय हा खणखणीत चौकार. स्ट्रोक आणि चेंडू इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतोय. मिडॉनचा फिल्डर जो मात्र ऍक्शन मध्ये होता तोहित मात्र त्याच्या थोडासा पुढे पडला चेंडू. एक धाव इथे कंप्लीट होईल. 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जॉन डिक्रूज आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती असतील. दुसऱ्या बाजूला प्रथमेश नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. तर बॉलिंग मार्क वरती अंकुश पाहायला मिळतात. अंकुश लावावा लागेल धावेंवरती. आता चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. अंकुशने धावेंवरती अंकुश लावायचं काम केलंय. मात्र हा अंकुश किती वेळ असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 21 धावा शफल झाले. डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आला आणि त्यानंतर बॉटम हँडचा वापर. बॅटची कडा लागली. चेंडू ऑन साइडला मिडॉन मध्ये ट्रॅव्हल झाला. तोही होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट, 3 षटकांची समाप्ती, 23 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. 7 ओव्हरची मॅच, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. जॉन 6 चेंडू 2 वरती, त्यानंतर 3 चेंडू 5 वरती पतू पाटील, 24 चेंडू 34 धावांची गरज. 8.50 ची सरासरी इथून मेंटेन करावी लागेल. अंकुशचं षटक चांगलं होतं ज्यामध्ये फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. डबल ट्रबल ओव्हर देखील येणं अजून आहे. डबल ट्रबल ओव्हर मध्ये कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या आणि टीम कडून चौथ्या षटकासाठी अंकुश यादव पाहायला मिळतील. अंकुश यादव आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार होतील. 24 चेंडू 34 ची गरज. 8.50 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची आहे. स्ट्रायकर एंड वरती पतू, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. पतू पाटीलला माघारी परतावा लागेल. सातत्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट या इनिंग मध्ये जास्त पडतायत. फलंदाज बाद, विकेटचं पतन. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज. 23 चेंडू शिल्लक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज शफल झाले होते, मात्र यतिराज उर्फ बादू रवी आपल्याला पाहायला मिळतील. एसटी रक्षण करत असताना कुठलीही चूक करणार नाहीये. त्यांच्या माध्यमातून एसटी रक्षण चांगलं होतं. एसट्यांचा अगदी वेग घेणारा चेंडू नव्हता, मात्र रवी यांच्या माध्यमातून एसटी रक्षण चांगलं झालं आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. चौथा झटका. गोलंदाज तयार होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण 23 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू 34 धावांची गरज. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र नशीब कुठेतरी खराब म्हणायला लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचे. फलंदाज होत आहेत बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये हा चौथा झटका लागतोय आणि एकंदरीत संघाचा 5वा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. जो मात्र बसत असताना फलंदाज बाद, विकेटचं पतन. चेंडू आणि 34 धावांची गरज. वीस चेंडू आणि 34 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळेल. अंकुश यादव प्रभावित करतोय, यात काही शंकाच नाहीये. 4 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. त्यामध्ये 3 विकेट्स, 2 रनआउट आणि त्या सोबतीला एक स्वतःच्या खात्यामध्ये विकेट तो कॅरी करतोय. चांगली गोलंदाजी अंकुश यादवची पाहायला मिळते. पुढची ओव्हर डबल ट्रबल ओव्हर असेल, त्यामध्ये ट्रबल कुठल्या संघावरती, ट्रबल कुठला संघ होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल आणि ट्रबल सिच्युएशन मध्ये कुठला संघ असेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होतोय अंकुश यादव. व्हाईट बॉल.
24 धावा, 33 धावांची अजूनही गरज. 20 चेंडू 33. इथे फिल्डरच्या माध्यमातून पहिला एरर पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये फिल्डिंग खूप चांगली राहिली, यात काही शंकाच नाहीये. मात्र पहिला एरर जो मात्र पाहायला मिळाला. होत असतं सकाळपासून जर तुम्ही खेळतायत किंवा 2-3 मॅचेस बॅक टू बॅक खेळतायत तर अशा प्रकारच्या चुका होत असताना पाहायला मिळतात. कारण मशीन देखील बॅक टू बॅक चालत असली तर ती देखील बंद पडते. त्यामुळे आपण माणसं आहोत, आपल्या माणसामधून देखील चूक होत असताना पाहायला मिळतात. इथे पाहतोय आपण नो बॉल, त्यामुळे पुढील बॉल फ्री हिट असेल. विजयासाठी 31 धावांची गरज. 19 चेंडू 31 धावा असं समीकरण. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय आणि आता अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज. डबल ट्रबल ओव्हर. आता मॅच मध्ये मजा येईल, कारण या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. इथे जर 6 ते 7 धावा आल्या तर मात्र मॅच जेडी पॅकर्स संघाच्या बाजूने झुकू शकतो. मात्र इथून 1-2 विकेटी आल्या तर मात्र फिल्डिंग करणारी टीम फ्रंट फुटवरती जाईल. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 18 चेंडू 30 धावांची गरज. 10ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज. आता सिंगल अडवण्याचं काम केलं जाते, कारण मोठे स्ट्रोक्स मारणार की नाही हा मात्र वेगळा प्रश्न राहिला. मात्र सिंगल डबल इथे थांबवणं गरजेचं आणि त्याच गोष्टीला अनुषंगून फिल्डिंग थोडीशी जाईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. यश गावडेच्या माध्यमातून एक धाव इथे कंप्लीट होतीये. वाईड बॉल येतोय. इथे एरर कमी करावे लागतील, कारण प्रत्येक वाईडला इथे 2 धावा आहेत, प्रत्येक नो बॉलला 2 धावा आहेत, प्रत्येक सिंगलला इथे 2 धावा आहेत, प्रत्येक चौकाराला 8 धावा आणि प्रत्येक षटकाराला 12 धावा आहेत. त्यामुळे एरर कमी करावे लागतील. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर आलेला वाईड बॉल आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. एकंदरीत 2 चेंडूंमध्ये 2 धावा झाल्यात. यश देखील सांगतोय भले रन नको काढू, मात्र विकेट वाचवून खेळ, कारण विकेट जर पडली तर 5 धावा ज्या मात्र तुमच्या अकाउंट मधून कमी होतील. एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव जी मात्र कंप्लीट. 3 चेंडूंमध्ये 3 धावा यतिराजच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यश गावडे 3 चेंडू 2 वरती खेळतोय. ललित 3 चेंडू 2 वरती खेळतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. डबल ट्रबल ओव्हर. या ओव्हर मध्ये कुठला संघ फ्रंट फुट वरती असेल, कुठला संघ बॅक फुट वरती जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
येणारे 14 चेंडू 27 धाव्यांची गरज. मात्र या ओव्हर नंतर मॅचचं समीकरण पूर्ण प्रकारे चेंज होईल. या ओव्हर नंतर कुठला संघ फ्रंट फूट वरती आहे ते मात्र पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करून देतोय R1 स्पोर्ट्स या संघाला, कारण 30 चेंडूंमध्ये 42 धाव्यांची गरज होती. तिथून मात्र आता समीकरण पूर्ण प्रकारे बदललंय. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एकंदरीत 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतो यतिराज. एका चेंडूचा खेळ शिल्लक. या 5व्या डबल ट्रबल ओव्हर मधला तो स्ट्रायकर एंड वरती यश गावडे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 5वी कंप्लीट होतीये. 30 धावा धावफलकावरती या षटकामध्ये 3 धावा आल्या. सो 3 धावा आपण टीमच्या टोटल मध्ये ऍड करू. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 24 धावेंची गरज. 12ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठल्या संघाला इथून पराभवाची धूळ चाखावी लागेल, येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. सुमित आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती येत आहेत. इंडिव्हिज्युअल पहिली टीम कडून 6वी ओव्हर घेऊन तयार आहेत. 12ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल. या ओव्हर मध्ये 10 ते 12 धावा कमीत कमी येणं गरजेचं आहे. अन्यथा ज्याप्रमाणे बाळू हातातून सरकते त्याप्रमाणे या मॅच मधून कुठेतरी फ्रंट पोझिशन सटकू शकते जेडी पॅकर्स संघाची देखील. येणारे 12 चेंडू 24 धाव्यांची गरज. सुमित बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती ललित पाहायला मिळतील. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे, त्यामुळे पुढील बॉल फ्री हिट असेल. येणारे 12 चेंडू 23 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 23 धावेंची गरज. इथे एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुका पाहायला मिळत आहेत यतिराजच्या माध्यमातून आणि मयूरच्या माध्यमातून. हे एरर तुम्ही कमी करा, कारण प्रेशर मध्ये प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. मात्र इथे प्रेशर जर तुम्ही स्वतःमध्ये सोक केलं तर ही मॅच तुम्ही जिंकू शकता. प्रेशर सिच्युएशन आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये मॅच्युरिटी एका प्लेअरला दाखवावी लागेल. नो बॉल, त्यामुळे पुढील बॉल फ्री हिट असेल. आता दडपण वाढायला लागलंय. आता सुमित थोड्याशा प्रमाणामध्ये प्रेशरचा शिकार होत असताना पाहायला मिळतोय. समीकरण जो मात्र आता पाहायला मिळेल 11 चेंडू आणि 20 धावेंची गरज. या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे जेडी पॅकर्स संघाने, कारण एका चेंडू मध्ये 4 धावा आल्यात, ज्यामध्ये एक वाईड बॉल, 2 नो बॉल आणि एक डबल आपल्याला पाहायला मिळाली. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण उद्ध्वस्त केलं जात आहे आणि फलंदाजच्या बॅट मधून येतोय कडक कडकडाट सडक पे धडक षटकार. दहा चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग या मॅच जास्त बदलताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये कोण जिंकेल हे मात्र माहित नाही, मात्र मॅच हाय व्होल्टेज होते, यात काही शंका नाहीये. 10 चेंडू 14 धाब्यांची गरज. अजून एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, तोही आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू बॅक एरर पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. समीकरण जो मात्र आता आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 12 धाव्यांची गरज आणि 9 चेंडू शिल्लक. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसले कुठल्या संघाचे अस्त होतील, हौसले कुठल्या संघाचे पस्त होतील, येणारे 9 चेंडू आपल्याला सांगून जातील. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हर मध्ये. समीकरण येऊन टेपलंय 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. फटका फसला, गोलंदाज असला आणि विकेट मध्ये धक्का बसला. विकेटचं पतन.
मास्टर तुम्ही लय खत्री आहेत असं इथे सांगितलं जातंय. स्वप्नील मात्र फॉर्म मध्ये. 8 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. 45 वरती 6वा झटका लागतोय. 8 चेंडूंमध्ये 12 धाब्यांची गरज. न्यू बॅटर ओमकार. इथे फिल्डिंग चांगली होईल. 7 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. धकधक धकधक आणि धकधक वाढत चाललेली आहे. प्रेशर आता बिल्डअप होत चाललेला आहे दोघांवरती. 7 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. गोलंदाज होतोय तयार. स्ट्रायकर एंड वरती. फलंदाज देखील तयार पाहायला मिळतोय. वाईट बॉल येतोय. 7 चेंडू 11 धाब्यांची गरज. एका बाजूला जेडी पॅकर्स, दुसऱ्या बाजूला R1 स्पोर्ट्स ए. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न यावेळेस देखील करण्यात आला. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 6वी कंप्लीट होतीये. 47 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या टीमला असो किंबहुना गोलंदाजी करणाऱ्या टीमला असो थोडीशी सफलता मिळाली होती. मात्र म्हटलं जातं कंपल्सरी 6 चेंडूंमध्ये 10 धावा बनवाव्या लागतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 10 धाव्यांची गरज. खेता आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती ओमकार. नॉन स्ट्रायकर एंड वरती यश. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती 1 धाव कंप्लीट होतीये. आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी पाच चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. अजून एक डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये टाकतोय फलंदाजांना. प्रत्येक डॉट बॉलने फ्रंट फुट वरती R1 स्पोर्ट्स हे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार होतोय. फुलटॉस चेंडू होता हवेमध्ये. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट होईल. समीकरण 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 8 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक या चेंडूवरती येणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. कुठला संघ इथून मॅच जिंकेले तर पाहणं महत्वाचं असेल. पैसा वसूल असा सामना पाहायला मिळतोय. जे पेट्रोल टाकून गाडीमध्ये इथे आले त्यांचा देखील पैसा वसूल होतोय आणि ऑनलाईन रिचार्ज भरून जे टीव्ही वरती ही मॅच बघतायत त्यांचा देखील पैसा वसूल होतोय. 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. ओमकार आणि यश ही जोडी पाहायला मिळतीये. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. कुठला संघ इथून फ्रंट फुट वरती जाईल, कुठला संघ इथून बॅक फुट वरती जाईल हा चेंडू सांगून जाईल. इथून कंपल्सरी निदान 1 धाव तरी काढणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती चेक केला जातोय. प्रेशर, दडपण, दबाव आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजावरती, भावींवरती पाहू शकतो आपण. दुसऱ्या बाजूला प्रेशर यश वरती देखील असेल. 2 चेंडू 7 धावा. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता फलंदाज बाद होतोय. 7वा झटका लागतोय. 1 चेंडू आणि आता 6 धाव्यांची गरज. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जेडी पॅकर्स, दुसऱ्या बाजूला R1 स्पोर्ट्स पाहायला मिळेल.
मात्र जमेची बाजू यश गावडे स्ट्रायकर एंड वरती असेल. म्हटलं जातं असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तर करावे लागतील. येणाऱ्या एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. एका बाजूला R1 स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला JD पॅकर्स. एकदा ही मॅच आवडली असेल मित्रांनो टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण एका चेंडू मध्ये 6 धाब्यांची गरज पाहायला मिळेल. कुठला संघ ही मॅच जिंकेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यश गावडे संघाचा प्राण बनेल का, यश गावडे संघाला जिंकून देईल का, हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. की दुसऱ्या बाजूला भाविन भानुशाली ही मॅच जिंकवेल, डॉट बॉल करेल, हे देखील पाहणं महत्वाचं असेल. येणारा एक चेंडू आपल्याला सांगून जाईल कुठला संघ या मॅच मध्ये विजयी होईल. एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. यश गावडेने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, मात्र आता षटकार लागेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्क वरती. तर सिलीला जे प्लेयर्स उभे आहेत ते हलणार नाही, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. ते जर हल्ले तर नो बॉल दिला जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. सिली प्लेयर्स तुम्ही जर हल्ले तर मात्र नो बॉल दिलं जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. समीकरण येऊन टेपला. येणाऱ्या एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती भाविन, स्ट्रायकर एंड वरती यश गावडे. KTPL पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच मध्ये रोमहर्षकता आणि त्याच्या शिगेवरती पोहोचलेली मॅच. एक चेंडू 6 धाबा, गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू आणि कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद.